तर नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमचं एपिसोड 2 ऑफ द सेल स्ट्रक्चर अँड फंक्शनमध्ये आय वेलकम यू ऑल. आणि आजचा आपला व्हिडिओ हा असेल अबाउट द रिव्हिजन ऑफ टॉपिक एपिसोड 1, ज्यामध्ये आपण जे काही बघितलं त्याची रिव्हिजन. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत व्हॅरिएशन इन सेल. व्हॅरिएशन इन सेल म्हणजे काय? जे आपण सेल्स शिकलो, सेल्स काय असतात ते बघितलं ना, तर त्यांच्यामध्ये जे बदल होता ते कशाच्या बेसिसवरती बदल होता, जसं की नंबरच्या बेसिसवरती, शेप्सच्या बेसिसवरती तर त्याविषयी आज डिस्कस करणार आहोत. सो तुम्ही मला वाटतं एकदा रिव्हिजन केलेली असेलच, जसं की आपण बोललो होतो प्रत्येक लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर. आणि मी ही मदत करतो थोडीशी परत एकदा रिव्हिजन करायला. ठीक आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. पहिलं असेल जे आपण बघितलं की दॅट वॉज व्हॉट इज सेल, राईट? सो सेल काय असते ते बघितलं. त्यानंतर बघितलं लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन इन बॉडी. लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये काय बघितलं होतं आपण, जसं की सेल्स एकत्र येऊन टिश्यू बनले, टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन बनले, ऑर्गन एकत्र येऊन ऑर्गन सिस्टम बनले, आणि ऑर्गन सिस्टम्स एकत्र येऊन आपली बनली होती रामूची बॉडी. त्यानंतर आपण बघितलं डिस्कवरी ऑफ सेल. सेलची डिस्कवरी कोणी केली? मग त्यामध्ये 3 सायंटिस्ट बघितले होते. फर्स्ट वॉज रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकने काय डिस्कवरी केली? त्यानंतर आपण बघितलं होतं अँटॉन फॅन लेवन वेन हुक यांनी कोणती डिस्कवरी केली? आणि थर्ड सायंटिस्ट आपण बघितले होते रॉबर्ट ब्राउन, ज्यांनी डिस्कवर केली होती न्यूक्लियस. रॉबर्ट हुकने फर्स्ट डेड सेल आणि अँटॉन व्हॅन लेeuwenhoekने फर्स्ट लाईव्ह सेल. अशा प्रकारे आपलं लास्टवालं लेक्चर होतं. आणि त्यामध्ये व्हॉट इज सेलमध्ये काय बघितलं होतं आपण, तर जसे की सेलची डेफिनेशन, सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. तर एकदा गो थ्रू करूया त्याच्यातनं. व्हॉट इज सेल? सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. त्यानंतर बघितलं होतं आपण लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. देन हे ऑर्गन सिस्टमचं एक एक्झाम्पल बघितलं होतं, आणि बॉडी कशाची बनलेली ती. त्यानंतर सेलची डिस्कवरी बघितली होती, त्यात सेल ऑर्गॅनालाइज काय असतात ते बघितलं आपण. नंतर रॉबर्ट हुकची ही डिस्कवरी झाली, रॉबर्ट ब्राउनची डिस्कवरी झाली. रॉबर्ट हुकच्या डिस्कवरी विषयी 2 ते 3 गोष्टी काय महत्वाच्या होत्या, की त्यांनी काय बघितलं तर हनीकॉम्ब लाईक स्ट्रक्चर बघितलं. त्यांचं सॅम्पल कुठनं घेतलं होतं, तर हे कोर्क ऑफ ट्री खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघितलं होतं की त्याने काय ऑब्झर्व केलं, तर पॉलिगॉनल शेप स्ट्रक्चर ऑब्झर्व केले. दॅट्स इट अबाउट रॉबर्ट हुक. आणि तो फर्स्ट सायंटिस्ट होता ज्याने मायक्रोस्कोप इन्व्हेंट पण केलं. ठीक आहे. देन मूव्हिंग ऑन फर्दर, लेट्स सी. अँटॉन व्हॅन लेeuwenhoek वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू डिस्कवर अ लाईव्ह सेल. आणि त्यानंतर असेल रॉबर्ट ब्राउन, ज्याने डिस्कवर केली न्यूक्लियस. सो दिस वॉज ऑल वी हॅव स्टडीड टिल द डेट. आता आपण आज जे काही सुरुवात करणार आहोत, टुडेज गोल. सो आजचे गोल्स काय असतील बघूया. गोल्स, आजचा गोल असेल फर्स्ट व्हॅरिएशन इन सेल्सचं स्टडी करणं, जे की पूर्ण तर नाही होणार आज. त्यामध्ये काय होऊ शकेल आज, बेस्ड ऑन नंबर ऑफ सेल करू. सेकंड असेल बेस्ड ऑन शेप. थर्ड असेल बेस्ड ऑन साईज. याच्या एक्झॅक्टली अपोजिट ऑर्डरमध्ये फॉलो करणार आहे. अगोदर बेस्ड ऑन साईज कम्प्लीट करू, नंतर बेस्ड ऑन शेप, नंतर बेस्ड ऑन नंबर ऑफ सेल्स. हा असेल आजच्या व्हिडिओची किंवा आजच्या लेक्चरची एक डायरेक्शन. त्यानंतर सो विदाउट टेस्टिंग एनी टाइम आपण सुरू करू बेस्ड ऑन साईज पासनं. आणि तुम्हाला म्हणेल की याच्या नोट्स लिहा आणि ते लर्न पण करा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बेस्ड ऑन साईज काय बघायचं, तर व्हॅरिएशन इन सेल म्हणजे काय, सेल्समध्ये किती प्रकारे बदल होतात. बेस्ड ऑन काय, तर त्यांच्या साईजवरती बेस. तर लेट सपोज की आता हे डिस्कस करताना आपल्याला 4 एक्झाम्पल बघायचे आणि ते लर्न पण करायचे. त्यामध्ये फर्स्ट असेल की वर्ल्ड्स लार्जेस्ट सिंगल सेल कोणाची आहे? जगातली सगळ्यात मोठी एक
पेशी, सेलला पेशी म्हणता मराठीत. सो वर्ल्ड लार्जेस्ट सिंगल सेल इज ऑफ एग ऑफ ऑस्ट्रिच. जे ऑस्ट्रिच राहतं, शामरूग म्हणतात त्याला मराठीत, त्याचं जे एग आहे हे जगातली सर्वात मोठी सिंगल सेल आहे. हे झालं बेस्ड ऑन साईज मधलं मिळालेलं आपल्याला व्हॅरिएशन्स. तर व्हॅरिएशन स्टडी करताना आपल्याला जगातली सर्वात मोठी कोणती, जगातली सर्वात छोटी सेल कोणती, मग आपण शेवटी ह्युमन्स स्वतःला नेहमी इन्व्हॉल्व करत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. सो ह्युमनच्या बॉडी मधली सर्वात मोठी कोणती आणि सर्वात छोटी कोणती हे डिस्कस करायचं. ठीक आहे. सो वर्ल्ड्स लार्जेस्ट सिंगल सेल इज एग ऑफ ऑस्ट्रिच. आणि नाऊ वर्ल्ड्स smallest single cell is nothing but the कोणती जगातली सर्वात छोटी सिंगल सेल, तर पीपीएलओ ज्याला म्हणतात. याचा फुल फॉर्म होतो प्ल्युरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आणि और एक सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्ही बॅक्टेरिया पण म्हणू शकता, बॅक्टेरिया. ठीक आहे. नंतर आपल्याला बघायचं आहे की ह्युमन बॉडी मधली स्मॉलेस्ट सेल कोणती. ठीक आहे. सो थर्ड इज द लार्जेस्ट सेल इन लार्जेस्ट नसते ऍक्च्युअली, लॉंगेस्ट असते. सो लॉंगेस्ट सेल इन ह्युमन बॉडी, तर ती आहे न्यूरॉन. तर न्यूरॉन काय असतात तर याविषयी आपण बोलू, डिस्कस करू. आणि किंवा जसं जसं एपिथेलियल टिश्यू, म्हणजे टिश्यू शिकवायला जाऊ आपण, एपिथेलियल, कनेक्टिव्ह, त्यानंतर मस्क्युलर आणि नर्वस टिश्यू. तर नर्वस टिश्यू जेव्हा शिकू तेव्हा न्यूरॉन्स काय असतात ते डिटेलमध्ये स्टडी करू. इन शॉर्ट जर सांगायचं तर न्यूरॉन सेल्स ह्या अशा असतात, त्यामुळे त्या लॉंगेस्ट असतात आणि त्यांचं काम काय असतं तर स्टिम्युलस रिसीव्ह करणं आणि त्याला परत ट्रान्सफर करणं टू द अदर पार्ट्स. जसं की फॉर एक्झाम्पल मी म्हणतोय की जसं की मी माझा बोट नेला आगीजवळ, फायर जवळ, सो लगेच रिस्पॉन्स येईल की बोट पाठीमागे न्यावा. तर हे जे स्टिम्युलस आणि रिस्पॉन्सेस ट्रान्सफर करण्याचं काम करतं ऑल ओव्हर द बॉडी, ते करतं नर्वस टिश्यू आणि त्यामधले न्यूरॉन्स बेसिकली. ठीक आहे. सो फोर्थ थिंग इज आपल्याला शिकायची की स्मॉलेस्ट सेल इन ह्युमन बॉडी. सो स्मॉलेस्ट सेल इन ह्युमन बॉडी जी की आहे आरबीसी, रेड ब्लड सेल, तांबड्या पेशा सुद्धा म्हणतात त्याला मराठीमध्ये. ठीक आहे. तर हे 4 पॉइंट लिहून घ्या आणि लर्न करायला पण काय एजिस तर आहे. एकदा परत रिवाइज करू. वर्ल्डची लार्जेस्ट सेल कोणती आहे तर एग ऑफ ऑस्ट्रिच. त्यानंतर वर्ल्डची स्मॉलेस्ट सेल कोणती तर पीपीएलओ, प्ल्युरोन्युमोनिया लाईक ऑर्गॅनिझम, आणि त्याचं और काय म्हणू शकतो तर बॅक्टेरिया. नंतर लॉंगेस्ट सेल इन ह्युमन बॉडी न्यूरॉन, आणि स्मॉलेस्ट सेल इन ह्युमन बॉडी आरबीसी. दॅट्स इट. आता बेस्ड ऑन साईज हे व्हेरिएशन बघणं झालं. आता बघूया व्हेरिएशन बेस्ड ऑन शेप. काय बघतोय आपण तर व्हॅरिएशन्स बघतोय. कशामधले व्हॅरिएशन तर सेल्स मधले व्हॅरिएशन बेस्ड ऑन शेप. तर जसं की आपण बघू शकतो, आपल्याला काही जणांना माहिती असेल आरबीसी ज्या लाल पेशा असतात त्या तर कोणत्या शेपच्या असतात, बाय कॉन्केव्ह शेपच्या असतात. नंतर जर विचार केला की आता न्यूरॉन्स बघितले आपण, तर न्यूरॉन्स कोणते लॉंग ह्या शेप मध्ये असतात. ठीक आहे. आणि WBC असतात स्पेरिकल म्हणू शकतो. तर असे भरपूर सारे प्रकारचे शेप असतात सेल्सचे. जसे की प्लांट सेल जनरली कसे असतात तर स्क्वेअर असतात, रेक्टँगल, स्क्वेअर काय जे म्हणायचं ते. तर हे शेपच्या बेसिसवर प्रकार पडतात, म्हणजे व्हॅरिएशन्स असतात सेलचे. बट यात प्रॉमिनंटली आपल्याला काय शिकायचं तर जे बॅक्टेरिया जेव्हा आपण स्टडी करू ना, तर हे बॅक्टेरियांना ह्या शेपच्या बेसिसवरती जेवढे पण बॅक्टेरिया आहे जगामध्ये, इन द युनिव्हर्स किंवा वर्ल्ड, तर त्यांचं क्लासिफिकेशन आपण 4 ग्रुपमध्ये केलंय. कशाच्या बेसिसवरती तर त्यांच्या सेलचा शेप कोणता आहे त्या बेसिसवरती. सो त्याच्याविषयी डिस्कस करायला हवं ह्या पॉइंटमध्ये. सो आपण बघू की बॅक्टेरिया आर ग्रुप into 4 categories. कशाच्या बेसिसवरती
बेस्ड ऑन देअर शेप. तर याचा आता हे 4 शेप कोणते, तर याचा न्यूमोनिक मी कम्युनिटी टॅब मध्ये टाकेल, किंवा आता एकदा एक शेप्स बघून घेऊ. तर असे 4 प्रकारचे बॅक्टेरिया बघायचे. त्यात पहिला आहे व्हिब्रिओ, कोकाय, नंतर बॅसिलस आणि स्पायरुलम. SPIRULLUM, स्पायरुलम. तर आता याच्यामध्ये बघायचं काय आपल्याला, की 4 शेपचे प्रकार कोणते, ज्याच्या बेसिसवरती यांना ग्रुप केले. तर व्हिब्रिओ जो आहे तो नेहमी कॉमा शेप बॅक्टेरिया असतो. कॉमा माहिती आहे, कॉमा सारखा दिसणारा व्हिब्रिओ. कोकाय हा असतो स्पेरिकल शेप. स्पेरिकल म्हणजे कसं, लाईक अ बॉल, जसा क्रिकेटचा बॉल असतो, इट इज अ स्पेरिकल शेप. नंतर बॅसिलस जे ते असतात रॉड शेप. रॉड मालूम है, रॉड तो रॉड से किसी ने भी मार भी तो खाया होगा, माँ के हाथ का. तो बॅसिलस इज अ रॉड शेप. आणि स्पिरुलम इज द स्पायरल शेप, लाईक दिस. स्पायरल मालूम है सबको. तो एवढं काय हार्ड नाहीये. एवढं काय हार्ड नाही हे, जे काय आपण स्टडी करतोय. आता याच्या खाली याचा शेप पण लिहून घ्या, जसं की स्पायरुलम हे स्पायरल शेप असतं. मला वाटतं स्पायरुलम दिसत नसेल तुम्हाला, एक मिनिट बघून घ्या इथे स्पायरुलम कसं असतं. तर स्पायरल शेप असतं. ठीक आहे. आता परत बॅसिलस कसं असतं, रॉड शेप असतं. ठीक आहे, तर तिथे लिहून घेऊ बॅसिलस इज अ रॉड शेप. त्यानंतर कोकाय असतं स्पेरिकल शेप आणि व्हिब्रिओ असतं कॉमा शेप. तर हे झाले व्हेरिएशन्स इन द सेल्स. दोन बेसिस वरती बघितले. सगळ्यात पहिला आपला बेसिस होता बेस्ड ऑन द साईज. तर साईजच्या बेसिसवरती आपण 4 एक्झाम्पल बघितले, ज्यामध्ये बघितलं की वर्ल्ड्स लार्जेस्ट सेल कोणती, एक ऑफ ऑस्ट्रिच. वर्ल्ड स्मॉलेस्ट सेल कोणती, तर पिपिएलो. लॉंगेस्ट सेल इन ह्युमन बॉडी इज न्यूरॉन. अँड लास्ट बघितलं स्मॉलेस्ट सेल इन ह्युमन बॉडी, दॅट इज नथिंग बट द आरबीसी. ठीक आहे. त्यानंतर बघितलं बेस्ड ऑन द शेप. तर भरपूर सारे शेपचे प्रकार बघितले, जसं की इथे पॉलिगॉनल वगैरे लिहायचं राहिलं. पॉलिगॉनल बघितलं नाही बघितलं. आरबीसी बायकॉन्केव्ह बघितलं. डब्ल्यूबीसी स्पेरिकल बघितलं. प्लांट सेल बघितली, स्क्वेअर ऑर रेक्टँग्युलर शेप मध्ये असते. तसंच नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट बघितला की जेवढे केवढे बॅक्टेरिया आहे त्यांचे 4 कॅटेगरीज मध्ये त्यांचं क्लासिफिकेशन केलं गेलं. आणि हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसवर होतं, तर त्यांचा सेलचा शेप कसा आहे याच्या बेसिसवरती त्यांचं क्लासिफिकेशन केलं गेलं. आणि त्यामध्ये बघितलं की व्हिब्रिओ कॉमा शेप असतो, कोकाय हा स्पेरिकल शेप असतो, बॅसिलस हा रॉड शेप असतो आणि स्पिरुलम हा स्पायरल शेप असतो. आणि हे शेप तुम्हाला लर्न करायचे. नेक्स्ट लेक्चर पर्यंत, नेक्स्ट लेक्चर जेव्हा केव्हा अपलोड होईल, नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत हे लर्न झालेलं पाहिजे. ठीक आहे. आता लास्ट थिंग आपल्याला बघायची, बेस्ड ऑन व्हॅरिएशन इन सेल बेस्ड ऑन नंबर ऑफ सेल्स. बेस्ड ऑन नंबर ऑफ सेल्सच्या बेसिसवरती जे काही व्हॅरिएशन्स आहे बेस्ड ऑन नंबर ते बघायचे. ॲनिमल्सला किंवा ऑर्गॅनिझम्सला आपण क्लासिफाय करतो 2 टाईप मध्ये, म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. आणि हे कशाच्या बेसिसवरती, तर नंबर ऑफ सेल्स त्यांच्यामध्ये किती प्रेझेंट आहे. तर ऑब्विसली युनी म्हणजे एक, मल्टी म्हणजे मेनी. सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कसे असतील, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, एक मिनिट. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि दुसरे बघायचे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये आपल्याला डिफरन्स बिटवीन लिहायचं. ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे एकामेकांमध्ये त्याच्याविषयी, सो दॅट की तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की व्हॅरिएशन्स कसे आले त्यांच्यामुळे ऑर्गॅनिझम्स मध्ये. ठीक आहे. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ॲज नेम सजेस्ट, आणि आपण आत्ताच बोललो, ते बनलेले असतील सिंगल टाईप ऑफ सेलने.
सिंगल सेल में. So unicellular organisms are organisms made up of सिंगल सेल ओनली. फक्त एका सेल बनलेले असतात ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि याच्या अपोजिट येईल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आर ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ मोर दॅन वन सेल्स. आता इथे आपण काय करणार आहे तर फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं जे काही लिहायचंय ते मी लिहून देईल हे पॉइंट्स. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचे याच्याऐवजी कोणते पॉइंट्स येईल म्हणजे डिफरन्स बिटवीन लिहितोय तर याच्या अपोजिट असेल तर ते काय येईल ते तुम्ही लिहून काढा. आणि आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगेल की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय आहे. तोपर्यंत तुम्ही ट्राय करा आणि बघा की किती करेक्ट येतं किती रॉंग येतं. ठीक आहे सर. तर हा होमवर्क असेल. ठीक आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सिंगल सेल ओनली. आता एका सेलने बनलेले सपोज ही एक सेल आहे. हा आपण घेतला सपोज अमिबा. अमिबा तर इरेग्युलर शेप असतो पण सपोज अमिबा घेतला तर अमिबाची एकच सेल आहे. सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आता याला कोणतं जरी फंक्शन करायचंय म्हणजे जर सपोज अन्न खायचंय तर ते कोणाला करावं लागेल याच्या सिंगल सेल ह्याच सेलला करावं लागेल. जसं की आपल्या बॉडीमध्ये ह्युमन्स मध्ये जनरली ट्रिलियन्स मध्ये सेल्स असतात ट्रिलियन नंबर मध्ये. सो आपल्याला जर अन्न खायचंय तर इथल्या 1000-1500 तर सेल काम करेल अन्नाचा जो काही बाईट आहे तो आतमध्ये घेण्यासाठी. नंतर टीथ त्याला डायजेस्ट करेल कारण की आपल्याला ऑर्गन सिस्टम आहे. यांच्याकडे असं काही असतं का फक्त सेल्स असते. टिश्यू पण फॉर्म नाही होत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. जे की आपण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितले होते जिथे बघितले होते सेल्स एकत्र येऊन टिश्यू बनवतात. बट इथे सेल्स एकत्र येऊ शकत नाही कारण की एकच सेल आहे. सो यांच्यामध्ये जे काही बेसिक ऍक्टिव्हिटीज आहे जसे मुवमेंट एक्सक्रेशन डायजेशन या सगळ्या एकाच सेलला करावे लागतात. तर तो असेल पॉइंट नंबर 2. ऑल बेसिक ऍक्टिव्हिटीज आर डन बाय सिंगल सेल ओनली. ठीक आहे. हे झालं सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट इज की आता जसं की आपण बोललो की हे लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन नाही दाखवत. तो असेल थर्ड पॉइंट. डू नॉट शो लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे काय लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय आपण बघितलं सेल्स एकत्र येऊन टिश्यू बनवतील. टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन्स बनवतील. ऑर्गन्स एकत्र येऊन ऑर्गन सिस्टम्स बनवतील. आणि ऑर्गन सिस्टम एकत्र येऊन बॉडी बनवेल. बट यांची जी बॉडी रहती ना बॉडी वो बॉडी सिर्फ एक ही सेल से बनी हुई रहती क्योंकि ये यूनिसेल्युलर ऑर्गेनिज्म है. तो दे डू नॉट शो लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. हा झाला थर्ड पॉइंट. आणि याच्या अपोजिट पॉइंट तुम्ही मल्टीसेल्युलर मध्ये लिहायचं की दे शो लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. नंतर फोर्थ पॉइंट येईल की जर सपोज आता ही अमिबाची एक सेल आहे आणि असं काहीतरी झालं की सपोज आपला रामू आला आणि तो बसला अमिबावरती. ठीक आहे. तर अमिबाची ही सेल डेड होऊन जाईल आणि डेड झाली तर अमिबा पण डेड होईल. बट असं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये नाही होत. जसे की आता रामूने अमिबाला डेड केलं तर रामूची मम्मी आली. रामूच्या मम्मीने रामूला मारलं. काय बेलण्याखाली मारलं सपोज. सो आणि त्याच्या कानाखाली मारली एखादी. सो मारल्यानंतर इथल्या सेल तर डेड होईल. बट याने रामू डेड होईल का नाही. का बरं कारण की तो खूप साऱ्या सेल्सनी बनला आहे ना की फक्त एका सिंगल सेलने. तर समजतंय की अमिबा हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जर ती सेल डेड झाली तर पूर्ण ऑर्गॅनिझम डेड होतो कारण की सेल म्हणजेच ऑर्गॅनिझम आहे. बट मल्टीसेल्युलर जसं की आपण आहोत आपल्यामध्ये एक सेल डेड झाली म्हणजे सर्व आपण डेड होतो का तर नाही. सो इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम काय होतं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये डेड ऑफ वन सेल एका सेलची डेड ऑफ किंवा डेथ ऑफ वन सेल लीड टू डेथ ऑफ कशाच्या डेथला लीड करतं ते डेथ ऑफ वन सेल लीड टू द डेथ ऑफ ऑर्गॅनिझम. जे की कुणामध्ये नाही होत तर मल्टीसेल्युलर मध्ये नाही होत.
सो इथपर्यंत आपण व्हॅरिएशन्स इन सेल्स बघितले, ज्याची एकदा रिव्हिजन करायची झाली तर काय तर सर्वात पहिल्यांदा बघितलं आपण साईजच्या बेसिसवरती 4 एक्झाम्पल बघितले, ते तुम्ही आता स्वतःहून रिकॉल करा, मी फक्त पॉईंट सांगतो. लार्जेस्ट सेल इन द वर्ल्ड, स्मॉलेस्ट सेल इन द वर्ल्ड, लॉंगेस्ट सेल इन ह्युमन बॉडी आणि शॉर्टेस्ट सेल किंवा स्मॉलेस्ट सेल इन ह्युमन बॉडी. ठीक आहे, हे 4 पॉईंट बघितले. व्हॅरिएशन बेस्ड ऑन साईज. त्यानंतर बघितलं बेस्ड ऑन शेप. त्यामध्ये आपण बघितलं की पॉलिगॉनल शेप असता, अमिबा इरेग्युलर असतो, आरबीसी बायकॉन्केव्ह असता, असे भरपूर सारे एक्झाम्पल. आणि इम्पॉर्टंट काय होतं बेस्ड ऑन शेप मध्ये, की जेवढे पण बॅक्टेरिया आहे त्यांना आपण 4 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करतो बेस्ड ऑन त्यांच्या शेप वरती. मग आपण बघितलं विब्रिओ जर कॅटेगरीची बॅक्टेरिया असतील तर त्यांचा शेप कसा असेल, कॉमा शेप असेल. जर ते असतील कोकाय कॅटेगरीचे बॅक्टेरिया तर त्यांचा शेप कसा असेल, स्पेरिकल शेप असेल. सिमिलरली जर ते असतील स्पिरुलम किंवा स्पायरुलम शेपचे बॅक्टेरिया तर त्यांचा शेप कसा असेल, स्पायरल शेप असेल. आणि राहिलेला बॅसिलस कॅटेगरीला एखादा बॅक्टेरिया बिलॉंग करत असेल तर त्याचा शेप असेल रॉड शेप. हे सर्व तुम्ही लर्न करून या. आणि लास्टली बघितलं होतं बेस्ड ऑन नंबर्स ऑफ सेल्स, जे की युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. त्यांचे 4 पॉईंट्स बघितले आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट राहिला एक्झाम्पल्स. तर एक्झाम्पल्स काय असतात युनिसेल्युलरचे, अमिबा, पॅरामेशियम आणि भरपूर सारे बॅक्टेरिया तुम्ही लिहू शकता. आणि मल्टीसेल्युलरच्या एक्झाम्पल मध्ये रामू पण लिहू शकता किंवा तुमचं स्वतःचं नाव, तुम्ही पण तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहात. ठीक आहे, 4 पॉईंट्स बघितले यामध्ये, की सर्वात फर्स्ट पॉईंट होता युनिसेल्युलरची डेफिनेशन. सो द ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ सिंगल सेल आर युनिसेल्युलर. नंतर मल्टीसेल्युलर काय, ऑर्गॅनिझम विच आर मेड अप ऑफ मोर दॅन 1 सेल. त्यानंतर युनिसेल्युलर मध्ये दुसरा पॉईंट बघितला की एका सेल सर्व ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करते. थर्ड पॉईंट बघितला की लेवल ऑफ ऑर्गनायझेशन नाही दाखवत. फोर्थ पॉईंट बघितला युनिसेल्युलर मध्ये की एक सेल डेड झाली तर पूर्ण ऑर्गॅनिझम डेड होतो. आणि लास्ट होता त्याचे एक्झाम्पल्स. आता याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्ही मल्टीसेल्युलर मध्ये करायचंय आणि आपण नेक्स्ट लेक्चरला ते डिस्कस करू. सो दैट्स इट फ्रॉम माय साइड. मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए जय हिंद.